आज एक निर्णय घ्या. जर काही म्हणू, देवाच्या नजरेमध्ये मी जिवंत आहे का, हे आपण जाणणं गरजेचं आहे, हे ओळखणं गरजेचं आहे. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. देवा, मी आज तुझ्यासाठी जगतो. मी तुझ्या समोर आहे. मी प्रार्थनेचा आत्मा मला दे. प्रार्थनेने गल्याताला जय दिलेला आहे. प्रार्थनेने यहोशपाटाला जय दिलेला आहे. प्रार्थनेने येशू ख्रिस्ताला मृत्यूवर जय दिलेला आहे. तेच प्रार्थना आज सर्व संकटावर तुम्हाला जय देऊन, आणि जसं येशू ख्रिस्त जय प्राप्त केलेला आहे आणि पित्याच्या उजवीकडे जाऊन बसलेला आहे, तो येशू ख्रिस्त 3:21 प्रकाशित वाक्यामध्ये म्हणत आहे, जसं मी विजय प्राप्त केलेला आहे, जो व्यक्ती विजय प्राप्त करेल त्याला मी आपल्या सिंहासनावर बसवेल, असं देवाने करार केलेला आहे. आपण जय कधी प्राप्त करणार? आपल्या बळाने, आपल्या बुद्धीने, आपल्या ज्ञानाने नाही, देवाच्या आत्म्याच्या कर्वे आपण जय प्राप्त करणार. देवाचा आत्मा कधी? जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये बसणार, एक चित्ताने, एक मनाने प्रार्थना करणार, देवाचं सामर्थ्य येणार, तेव्हा आपण प्रार्थना करणार आणि प्रार्थनेमध्ये वाढणार, तेव्हा वाढत जाणार. ही मंडळी वाढत वाढत आणि वाढत जाऊन देवाचं गौरव करणार.